होत आहे, चालेल. हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित महीपत्र ते केवडे रावो चालवी आपुलिया पाडे बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपुलिया ब्रीदा राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित तैसा मी एक पतित माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी मज जगवा निर्धारी तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बोहरी श्रेष्ठा ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. ज्ञानेश्वर माऊली की जय. माझ्या गुरूंना वंदन करून, तसेच श्री ज्ञानराज माऊलींना साष्टांग प्रणिपात करून, तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांना नमस्कार करून अध्याय 15वा शेवटचे 3 श्लोक याचं आपण विवेचन आणि अर्थ पाहूया. पण 550 पासून मी सुरुवात करते आहे. 550 चा श्लोक असा आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदावृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तो व्यय ईश्वरः. महाशून्य म्हणजे अमर्याद. काही व्हिडिओ लावता? हं, हो हो हो, चालेल. विसरले हा, मी. नाही, चालू आहे व्हिडिओ. हो हा, हो हो, आता सुरू झाला. हा, चालेल. म्हणू का मग पहिल्यापासून? हो, म्हणा. हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित महीपत्र ते केवडे रावो चालवी आपुलिया पाडे बाप रुक्मा देवी वरदा सांभाळावे आपुलिया ब्रिदा. पतित 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 तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी मज जगवा निर्धारी तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बोहरी श्रेष्ठा ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा. माझ्या गुरूंना वंदन करून, तसेच श्री ज्ञानराज माऊलींना साष्टांग प्रणिपात करून, तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांना नमस्कार करून अध्याय 15 शेवटचे 3 श्लोक 17, 18, 19 याचा अर्थ आणि ओव्यांचे वाचन सुरू करते. हा श्लोक आहे. उत्तम पुरुषस्तन्य परमात्मे तु दावृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तो व्यय ईश्वरः. महाशून्य म्हणजे अमर्याद सत्ता, शून्य म्हणजे मर्यादित सत्ता. जो विकासाहिवरी उरता ग्रासांते हि ग्रासूनि पुरता जो बहुते पाडे बहुता पासूनी बहु पैनेण तया प्रती रूपेपणाची प्रतिती रूपेन होनी शुक्ती दावी जेवी का नाना अलंकार दशे सोनेन लपत लपाले असे
विश्व न होनिया तैसे विश्व जो धरी. जगतरूप कार्याच्याही पलीकडे कार्यरहित असा उरणार आहे, जो संहाराला नाहीसा करून पूर्ण आहे. थोड थोड पदार्थांच्या तुलनेत पाहता जो त्या सर्वांपेक्षा अपरिमित श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे शिंप न जाणणाऱ्याला ती चांदी न होताच आपल्याला चांदीरूप भासवते, किंवा ज्याप्रमाणे सोने अलंकार दशेतही न लोपले जाते, त्याप्रमाणे जो विश्व न होताच विश्वाला धारण करतो. ज्याप्रमाणे अलंकाराकडेच लक्ष देणाऱ्याला सोने दिसत नाही, म्हणजे बांगडी, गळ्यातला गोफ हे दिसत नाही, पण फक्त त्याच्यातलं सोनच दिसतं. सोनं दिसत नाही, फक्त अलंकार दिसत. त्याप्रमाणे जड विनाशी जगताकडेच लक्ष देणाऱ्याला परमात्मा दिसत नाही. वास्तविक अलंकार जसे सोनेच असते, तसे जगत श्री सच्चिदानंद ब्रह्मच आहे. हे असो जलतरंगा, नाही सिनानी पण जेवी गा, तेवी सत्ता सत्ता प्रकाश जगा, आपणची जो आपलिया संकोच विकाशा, आपणची रूप विरेशा, हा जळी चंद्र हन जैसा समग्र गा, तैसा तैसा विश्वपणे काही होये, ना विश्वलोपी केही जाये, जैसा रात्री दिवस नोहे द्विधारवी, तैसा काहींची कोणीकडे, काही सेनीही वेंची न पडे, जयांचे सांगडे जयासीच. हे असो, ज्याप्रमाणे पाणी व तरंग हे परस्पर यत्किंचितही निराळे नसतात, त्याचप्रमाणे जो जगाची सत्ता व चैतन्य आपणच झाला आहे, हे वीरांमध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना, ज्याप्रमाणे चंद्र पाण्यातील आपल्या संकोच विकासाला म्हणजे प्रतिबिंबित होतं किंवा नाही होत, आपणच कारण होतो, त्याचप्रमाणे परमात्मा ही विश्वरूपाने रूपांतराला येतो अथवा विश्व लोपले असता तो कोठेतरी जातो, असे मुळीच नाही. ज्याप्रमाणे सूर्याला रात्र व दिवस यांच्या योगाने दिनपणा येत नाही, त्याचप्रमाणे जो कोणीकडे कशानेही यत्किंचितही न्यून होत नाही, ज्याची तुलना ज्याच्या त्याच्याशीच करता येते. या सर्व ओव्यातून माऊलीने परमात्मा ज्ञातृत्व भोक्तृत्व रहित केवळ निर्विकल्प सच्चिदानंद स्वरूप आहे हे दाखविले आहे. ऐसिया निरुपमावरी आपुलिये विलासवरी, आत्मा राणी व करी आपुल्या ठाई, यस्मात् क्षरमती तोहम अक्षरादपि चोत्तमः, अतोस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. अर्थ असा आहे, मी क्षर पुरुषाच्या पलीकडे असून अक्षर पुरुषापेक्षाही उत्तम आहे, म्हणून मी वेद, शास्त्रे व लोक यांच्यात पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. जो आपणपेची आपणया प्रकाशी तसे धनंजया, काय बहु बोलोचया नाही दुजे, तो गामी निरुपाधिक क्षराक्षरोत्तम एक, म्हणून म्हणे वेद लोक पुरुषोत्तम. अर्जुना, जो आपणच आपल्याला प्रकाशित करतो, फार काय सांगू, ज्याच्या ठिकाणी दुसरे काहीच नाही, तो मी अत्यंत उपाधिरहित व अक्षर या दोन्ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून मला वेद व लोक पुरुषोत्तम म्हणतात. यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं, स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. अर्थ असा, जो पुरुष ज्ञान संपन्न होऊन याप्रमाणे मला म्हणजे उत्तम पुरुषाला जाणतो, तो सर्व जाणणारा होऊन सर्व भावाने माझेच भजन करतो. परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहलया ज्ञानमित्रे, चेलिया आपुले ज्ञान, जैसे नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वावो जाले, का हाती घेतलिया माळा, फिटे सर्पा भासाचा कंटाळा, तैसा माझे निबोधे टवाळा नागवे तो, लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वाव म्हणे, तेवी मी जाणो निजेणे वाळीला भेद. हे आता असो, पण अर्जुना, ज्ञानरूपी सूर्याने म्हणजे ज्ञानदृष्टीने माझ्या या पुरुषोत्तम स्वरूपाला ओळखले असता, ज्याप्रमाणे जाग आली असता संपूर्ण स्वप्नातील देखावा मावळतो, त्याचप्रमाणे ज्याला भासत असलेले त्रिभुवन मुळीच अस्तित्वात नाही असा प्रत्यय येतो, किंवा ज्याप्रमाणे हा सर्प नव्हे माळ आहे असे जाणून माळ हाती घेतल्याबरोबर सर्पाच्या भासाने वाटलेली भीती निशेष नाहीसी होते, त्याप्रमाणे ज्याला माझ्या पुरुषोत्तम स्वरूपाचे ज्ञान झाले, तो या खोट्या जगद्रूप भासाने फसला जात नाही. ज्याप्रमाणे अलंकार सोनेच आहे असे जो जाणतो,
तो सोन्याहून अलंकाराचा भिन्नपणा खोटा व्यर्थ समजतो. त्याप्रमाणे माझा पुरुषोत्तम स्वरूपाला जाणून त्याने नामरूपाचाही सर्व भिन्नपणा नाहीसा केला. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद मीची एक स्वतसिद्ध जो आपणनिसी भेद नेणो निजाणे तेणेची सर्व जाणितले हेही म्हणणे ठेकुले जे तया सर्वत्र उरले द्वैत नाही. मग आपल्यालाही माझ्याहून भिन्न न पाहता मीच एक सर्वत्र सच्चिदानंद स्वरूपाने भरलो आहे असे जो जाणतो त्यानेच सर्व जाणले हेही म्हणणे जेथे कमी पडते. कारण सर्वत्र म्हणण्यापुरते त्याला आपल्याहून भिन्न असे काही उरतच नाही. माऊलींनी इथे एक अन्वय सांगितलाय. म्हणून माझी या भजना उचित तोची अर्जुना गगन जैसे अलिंगना गगनाचिया. म्हणून आकाशाला अलिंगन देण्यास ज्याप्रमाणे आकाशच योग्य असते, कारण की आकाशाजवळ कोणी जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे हे अर्जुना माझ्या भजनास तेच योग्य आहे. म्हणजे जो मला जाणतो मी भगवंत आहे, जो भगवंताला जाणतो तोच भक्त माझी पूजा करू शकतो. खरी भक्ती ज्ञानानंतरच होते हे माऊलींनी येथे स्पष्ट केले आहे. क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरची पणे अमृतच होऊन मिळणे अमृत जेवी 15.5 मिसळावे तेई 15.5 होवावे तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी. आगा सिंधूसी आनी होती तरी गंगा कैसे निमिळती म्हणून मी न होता भक्ती अन्वय आहे. ज्याप्रमाणे क्षीरसागराला क्षीरसागराचाच पाहुणचार योग्य होतो किंवा अमृतहूनच अमृताला मिळता येतं. सोन्यात मिसळायचे असल्यास सोनेच झाले पाहिजे. त्याचप्रमाणे मी झालो म्हणजे माझ्याशी ज्ञानाने ऐक्य झालं असताच माझी भक्ती संभवते. म्हणजे हा भगवंत आहे, मी भगवंतावर प्रीती करेल, मी भगवंताची भक्ती करेल हे जो समजून घेईल तोच ज्ञानाने ऐक्य झालं तरच तो भक्ती करू शकतो असे ज्ञानेश्वर माऊली येथे सांगतात. गंगा समुद्राहून भिन्न असती तर ती समुद्रात कशी मिळाली असती. त्याचप्रमाणे जीव माझ्याशी ऐक्य न पावता अन्वय भक्ती होईल काय? नाही. श्री येथे ज्ञानेश्वर माऊलींनी अन्वयाला भक्ती म्हटले आहे. नाथांनीही चतुश्लोकी भागवतात अन्वय माझी पूर्ण भक्ती व्यतिरिक शुद्ध ब्रह्मस्थिती या ओवीने असे सांगितले. सात्वस्मिन परम प्रेमरूपा डोळ्यांनी दिसणाऱ्या अशा सगुण परमेश्वराच्या ठिकाणी परम प्रेम असणे ही भक्ती होय असे भगवान नारदांनी आपल्या भक्ती सूत्रात म्हटले असून परमेश्वराच्या ठिकाणी परम प्रेम याला भक्ती प्रेम असे म्हणतात. शांडिल्यांनी म्हटले आहे परानुरक्तीश्वरे या स्वरूपात भक्तीचे स्वरूप सांगितले आहे. अन्वय म्हणजे भक्ती व सगुण परमेश्वराच्या ठिकाणी प्रेम असणे म्हणजे भक्ती. अशा या भक्तीच्या दोन लक्षणात बाह्यता भिन्नता दिसत असली तरी अन्वयाने नामरूपे ही पूर्ण ब्रह्मस्वरूप आहेत. सर्वम खलविदम ब्रह्म या अन्वयाने होत असलेल्या परम प्रेमरूप भक्तीत अहंभाव शिल्लक राहत नाही. तसेच एका परब्रह्माशिवाय सर्व विवर्तच असल्यामुळे जगत व सगुण श्रीहरी दोघेच विवर्त असणार यात शंका नाही. पण अध्यस्त अशा जगताच्या नामरूपाचा जड विनाशी वस्तुभावात्मक प्रत्ययामुळे जसा त्याचा त्याला आधारभूत असणाऱ्या सच्चिदानंद परब्रह्माच्या प्रत्ययाला पूर्व संस्कारामुळे विकल्प उठून प्रतिबंध होतो, तसा नाम रूपासह सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप भासणाऱ्या अन्यधस्त विवर्त अशा सगुण श्रीहरीच्या नामरूपांचा प्रतिबंध होत नाही. सर्वम खलविदम ब्रह्म या अन्वयात म्हणा किंवा भक्तीत म्हणा अहंभाव शिल्लक राहत नाही. म्हणजे मी कोणीतरी भगवंतापासून वेगळा आहे हे मनात आणायचे नाही. ऐसिया लागी सर्व प्रकारी जैसा कल्लोळ अन्य सागरी तैसा माते अवधारी भजिन्न लाजो सूर्या आणि प्रभे एक वंकी जेणे लोभे तो पाड मानू लाभे भजनायया. याकरिता ज्याप्रमाणे तरंग सागराहून निराळा नव्हता सर्व प्रकारांनी समुद्रावर खेळतो त्याचप्रमाणे माझेच जो सर्व भावांनी भजन करतो. सूर्य व त्याची प्रभा यांचे जे स्वाभाविक प्रेमिक आहे त्याचीच उपमा त्याच्या भजनाला देता येईल. इति गुह्यतमं शास्त्रं मिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत.
ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः। श्लोक 20व्यामध्ये माऊलींनी 20 श्लोक आपल्याला सांगितलेले आहेत. हे निष्पाप अर्जुना, अत्यंत गुप्त असलेले असे हे शास्त्र मी तुला सांगितले आहे. हे जाणणारा पुरुषच खरा बुद्धिमान होय व तोच कृतकृत्य होतो. एवं कथिल दया दारभ्य जे हे सर्व शास्त्रे कलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळदला जेवी. ज्याप्रमाणे कमलदलात सुगंध असतो त्याचप्रमाणे हा अध्याय म्हणजे सांगण्याला आरंभ केल्यापासून सर्व शास्त्रांच्या एकवाक्यतेने लाभणारा उपनिषदातील सुगंध आहे. म्हणजे 18 अध्यायामध्ये 15व्या अध्यायाला पुरुषोत्तम योगाला सगळ्यात चांगलं जास्त महत्व भगवंतांनी दिलेले आहेत. या 15व्या अध्यायात जे सांगितले आहेत ते सर्व शास्त्रांचे व उपनिषदांचे सारभूत सिद्धांत होत असा याचा अर्थ आहे. हे शब्द ब्रह्मांचे मथिते श्री व्यास प्रज्ञेचिने हाते मथुनी काढिले आईते सार आम्ही. जे ज्ञानामृताची जानवी जे आनंद चंद्रींची सतरावी विचार क्षीणारवींची नवी लक्ष्मी जे हे. म्हणून आपुलीने पदे वर्णे अर्थाचे जीवे प्राणे मी वाचोनी हो लेणे आन काही. भगवान व्यासांच्या बुद्धिरूप हाताने शब्द ब्रह्मरूपी वेदांचे मंथन करून हे आयते सार आम्ही काढून ठेवले आहे. ही ज्ञानरूपी अमृताची गंगाच आहे किंवा ही आनंदरूपी चंद्राची 17वी कळा आहे अथवा ही विचाररूपी क्षीरसागरातून निघालेली नवी लक्ष्मी आहे. म्हणून ही गीता आपल्या अक्षरवर्ण पदाने व अर्थरूप जीवाप्रमाणे मज भगवंता वाचून दुसरे काही होणे जाणत नाही. गीतेची अक्षरे पदे वर्ण हे सर्व भगवत रूपच आहेत असा भाव इथे सांगितला आहे. शरत्वे समोर झाले तयांचे पुरुषत्व वाढिले मग सर्वस्य मज दिधले पुरुषोत्तमी. म्हणून जगी गीता मिया आत्मेनी प्रतिव्रता जे हे प्रस्तुत तुवा आता आकिरणीला. शर व अक्षर हे दोन्ही नेय कोटीत किंवा दृश्य कोटीत असल्यामुळे त्या ठिकाणी पुरुषत्व नाही असे सांगून शेवटी माझा पुरुषोत्तम स्वरूपाच्या ठिकाणी सर्वस्व अर्पण केले असे आहे. म्हणून सध्या तू जी गीता ऐकलीस ती या जगात मज आत्मस्वरूपाच्या योगानेच पतिव्रता झाली आहे. पतिव्रता म्हणजे माहिती आपल्याला की एकनिष्ठता असते. ती जशी नवऱ्याबद्दल एकनिष्ठ असते तसं इथे अर्जुनाला ते म्हणतात की भगवंताला तसं तू माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. गीता सर्वतोपरी परमेश्वराचेच प्रतिपादन करते. साचची बोलाचे नवे हे शास्त्र पै संसार जीर्ण ते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गोप्य धन काढिले माझे आजी तुवा मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेप होता पार्था तया गौतम जालासी आस्था निधी तुगा चोखटिवा आपुलिया पुढीला उगाणा घेयावया तया दर्पणाची परिधनंजया केली आम्हा का भरले चंद्र तारांगणी नभसिंधू आपण या माझी आणि तैसा गीतेसी मी अंतःकरणी सुदला तुवा. खरोखर हे नुसते बोलण्याजोगे शास्त्र नव्हे, ते संसार जिंकणारे शस्त्र आहे व आत्म्याला प्रकट करणारी अथवा सर्व सगुण साकार ब्रह्मस्वरूपच आहे असा प्रत्यय आणून देणारी ही गीतेतील मंत्राक्षरे होत. अर्जुना, तुझ्या समोर जे निरूपण केले ते त्वाम आज माझे गुप्तधनच काढले असे समज. म्हणजे हे मी इतके दिवस गुप्त ठेवलं होतं पण मी आज तुला सांगण्यासाठी मी हे आज सर्वांना सांगतो आहे. हे अर्जुना, मज चैतन्यरूपी शंकराच्या मस्तकावर जो ज्ञान गंगेचा साठा होता तो तू आज श्रद्धेचे कोठार असा गौतम होऊन बाहेर काढलास. हे अर्जुना, आपल्या शुद्ध निरुपाधिक स्वरूपाचा अनुभव घेण्याकरता तू आम्हाला स्वस्वरूपाला समोर करून दाखवणारा आरसा झाला आहेस. म्हणजे अर्जुन आहे तू चांगला भक्त आहेत आणि तू कसा आहे की तुला तुझं रूप पाहायचं आहे म्हणून मी तुला सगळं हे समजावून सांगतोय. अजून पहा, चंद नक्षत्रांनी भरलेले आकाश समुद्र आपल्यामध्ये दाखवतो. समुद्रातल्या पाण्यामध्ये वरचं चंद्र आणि नक्षत्रे आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे गीतेसह मला तू आपल्या अंतःकरणात साठविलेस. म्हणजे तू माझ्यावर इतकी भक्ती करतो आणि मला तुला इतकं काय काय सांगायचं आहे त्याप्रमाणे मी तुला सगळं दाखवलं आहे.
हे त्रिविध मळकटा तू सांडलासी सुभटा, म्हणून गीतेसी मज बसोटा झालासी गा. परी हे बोलो काय गीता, जे हे माझी उन्मेषलता, जाणे तो समजता मोहामुखी, सेविली अमृत सरिता, रोग दवडुनी पंडुसता, अमरपण उचिता देऊन घाली, तैसी गीता ही जाणितलिया, काय विस्मय मोह जावया, परी आत्मज्ञाने आपण पया मिळीजे येथ, जया आत्मज्ञानाच्या ठाई, कर्म आपले या जीविता पाही, होऊन या उतराई लया जाय, हरपले दाऊनी जैसा, मागसरे वीर विलासा, ज्ञानची कळस बळघे तैसा कर्म प्रसादाचा. भगवंत म्हणतात, हे उत्तम योद्धे अर्जुना, तिन्ही प्रकारच्या दोषांपासून तू मुक्त झालास, म्हणून गीतेसही माझे राहण्याचे स्थान झाला आहेस. फार काय सांगावे, माझी ज्ञानवल्ली जी गीता, ती जो जाणतो तो सर्व मोहांपासून मुक्त होतो. म्हणजे जो गीता वाचतो, जो गीतेचा अर्थ जाणतो, जो गीतेवर प्रेम करतो, तो सर्व मोहांपासून, लोभापासून मुक्त होतो. ज्याप्रमाणे अर्जुना अमृताच्या नदी केले असता ती संपूर्ण रोगाला नाहीसे करून योग्य अपरपण देते, त्याचप्रमाणे ही गीता जाणली असता मोह जाईल यात आश्चर्य नाही. पण गीतेने आत्मस्वरूपाचे ज्ञान होऊन आपण आपल्यापाशी ऐक्य पावतो. म्हणजे मी कोण आहे हे सुद्धा त्याने जाणून घ्यावे. पहा, ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी कर्म आपल्या जीवितांचे निंबलन करून लय पावते. हे वीर श्रेष्ठ अर्जुना, ज्याप्रमाणे हरवलेली वस्तू सापडून देऊन शोधणे बंद पडते, त्याचप्रमाणे निष्काम कर्मरूपी मंदिरावरच ज्ञानाचा कळस चढतो. म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरते देखा, ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो, ते श्रीकृष्ण वदनामृत पार्थी भरोनी असे ओसंडत, मग व्यास कृपा प्राप्त संजयासी, तो धृतराष्ट्र राया सूतसे पान कराव्या, म्हणून जीविता तया नोहेची भारी, येरवी गीता श्रवण अवसरी, आवडो लागता अनधिकारी, परीसेखी तेची उजरी पातला भली, जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले, परी फळपाकी दुणावले देखिले जेवी, तैसी श्री हरी वक्त्रींची अक्षरे, संजये सांगितली आदरे, तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. म्हणून ज्ञानी पुरुषाला कर्म करण्याचे बंधन राहत नाही. पहा, असे अनाथांचे बंधू भगवान श्रीकृष्ण म्हणाले. भगवंत सांगतात की पुरुषाला कर्म करण्याचे बंधन राहत नाही. कोणाला? ज्ञानी पुरुषाला. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले हे ज्ञानामृत अर्जुनाच्या अंतःकरणात पूर्ण भरून वाहू लागले व भगवान व्यासांच्या कृपेने ते संजयालाही प्राप्त झाले. तो संजय धृतराष्ट्र राजाला जे ज्ञानामृत प्राशन करायला देत होता, म्हणूनच त्याला मरण समयी दुःख झाले नाही. जे संजयनी हे युद्ध पाहिलं आणि ही गीता धृतराष्ट्राला सांगितली, ही त्याने ज्ञानामृत त्याला मिळालं ते चाखायला, म्हणून जेव्हा धृतराष्ट्राचं मरण झालं तेव्हा त्याला दुःख झालं नाही. राजा धृतराष्ट्र गीता श्रवण करीत असताना जरी अनाधिकारी वाटत होता, म्हणजे त्याला अधिकार नव्हता, कारण की तो काही भक्त नव्हता, तरी शेवटी गीता श्रवणाने त्याला सद्गतीच प्राप्त झाली. ज्याप्रमाणे द्राक्षांच्या झाडांना दूध घालताना ते व्यर्थ गेले असे प्रथम वाटते, पण त्याने फळाची गोडी दुप्पट वाढली असे मागाहून जसे दिसून येते, त्याप्रमाणे भगवंतांच्या मुखातून निघालेली अक्षरे संजयाने श्रद्धेने सांगितली. पण ती ऐकून शेवटी धृतराष्ट्रही त्या बोधामृताने सुखी झाला. तेची मराठेनी विन्यासे, मिया उन्मेषे ठसे ठोंबसे, जी जाणे नेणे तैसे निरोपिले, सेवतीये अरसिकाही अंग पाहता विशेष नाही, परी सौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणीजे, तैसे घडते प्रमेय घेईजे, उणे ते मच देईजे, जे नेणणे हेची सहजे रूपकी बाळा, तरी नेणते जरी होये तरी देखोनी बापकी माये, हर्ष केही न समाये चोज करीती, तैसे संत माहेर माझे, तुम्ही मिनलिया मी लाडेजे, तेची ग्रंथाचे निव्याजे जाणीजे जी, आता विश्वात्मक माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, जो अवधारू वाक्य पूजा ज्ञानदेवे म्हणे, इति श्री ज्ञानदेव विरचिताम भावार्थ दीपिकायाम पंचदशोऽध्यायः. त्याचे मी अजाणत्याने ओबडधोबड मराठी भाषेत रचना करून कळले
न कळले अशा ज्ञानाने निरूपण केले. म्हणजे माऊलींनी इतकी छान ज्ञानेश्वरी लिहिली, पण शेवटी काय म्हणतात ते, की माझं जे ओबडधोबड मराठी होतं त्याची मी रचना केली आणि मला कळलं की नाही कळलं, पण मी त्या ज्ञानाने हे निरूपण या गीतेचं केलं असं माऊली स्वतः स्पष्ट करतात. म्हणजे स्वतःकडे ते कमीपणा घेतात, की पहा मला जसं जमलंय तसं मी केलेलं आहे. अरसिक पुरुष शेवंतीचे फूल पाहिल तर त्याला विशेष काही दिसून येणार नाही, पण त्यातील विशेष जो सुगंधो तो मात्र भ्रमरच लुटतो, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे या ग्रंथात जे सिद्धांत मान्य असतील ते स्वीकारावे व न्यून म्हणजे चूक वाटतील ते परत द्यावे, कारण सर्व न समजणे हेच लहान मुलाचे स्वाभाविक स्वरूप असते. म्हणजे आपल्याला वाटतं की गीता कठीण आहे, 15वा अध्याय कठीण आहे, सगळे म्हणतात सोपा आहे, पण मला तर काही समजत नाहीये, तर काय करायचं की की ठीक आहे आपण म्हणजे कौतुक करायचं आणि म्हणायचं की नाही मला समजली पाहिजे. लहान मूल कसं अज्ञानी असतं, पण त्याला आई बाप त्याला पाहून हर्षभरित होतात किंवा त्याचं कौतुक करतात. त्याप्रमाणे आपण ज्ञानेश्वरीचं कौतुक करायचं आणि समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, कारण की ती फार थोर माऊली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही संत श्रोते माझे माहेर आहात. तुम्ही भेटलात म्हणून मी तुमच्याशी जे लढिवाळपणाने वागावे ते या ग्रंथांच्या मिशानेच होय असे जाणा. म्हणजे तुम्ही तर काय माझ्या घरचे लोक आहात, माझ्या माहेरचे आहात, तुम्ही भेटले म्हणून मला तुमच्याशी खूप प्रेम आलं, लढिवाळपणा आला आणि या ग्रंथाच्या ओघाने मी हे निरूपण केलेले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे विश्वस्वरूपी श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज ही वचन रूपी पूजा श्रवण करो. माझ्या माऊलींनी निवृत्तीनाथांनी सुद्धा ही माझी वचन रूपी पूजा श्रवण करो अशी ते शेवटी इच्छा प्रकट करतात. ते आधी हे करायचं का पसायदान आणि नंतर ते हे घेऊ का गोश्वारा? हा आधी टाईम पसायदान घ्या. हा आधी पसायदान घ्या. हा चालेल. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे घडो पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूतळी भेटो तया भूता, शला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्ट विजये हो आवेजी, ये थमणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. आता हा 15वा अध्याय आहे, त्याचा आपण काय आहे ते अर्थ पाहूया. गोस्वारा घेऊया त्याचा. जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येते हे असंबंध, जे फुला गेले षटपद ते फुलेची हेतू पहा. जर ते पुरुष स्वरूपे करून मूळचे भिन्नच असले तरी ते माघारी येत नाहीत. हे आपले म्हणणे विसंगत आहे, कारण की हे आपले म्हणणे खरे असेल तर मग फुलात गुंग झालेले भ्रमर खरोखर फुलेच व्हावयास पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे हे आपण इथे लक्षात ठेवूया. चंद्र तारांगणासह अखिल आकाश प्रतिबिंबित करून अथांग सागर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. जळत्या कापुरासारखे तेजाने अंतर्बाह्य पाजळणारा कापूर म्हणजे श्री भगवंत. सुवासिक फुलांमध्ये जसा वास दिसत नाही पण तो असतो, तसा हा पुरुषोत्तम असतो. हे सारे अर्थालंकाराच्या पलीकडचे आहे. शुक्ती रजत, रज्जू सर्प, तंतू आणि पट, सुवर्ण आणि अलंकार यासारखेच तार्किक दृष्टांतही यात येतात. याचबरोबर नाद मधुर अनुप्रास यमक रचना ही आहे, पण ही रचना रचनेसाठी येत नाही, पांडित्यासाठी येत नाही, तर यातून अनुभवाचे सत्व दिसते. या अध्यायात प्रसाद हाही काव्यगुण दिसतो. जेथे प्रचंड वादळाचे वर्णन करायचे तेथे ज्ञानदेव म्हणतात, माझी वेदांचा पाला दाटो, तो करी विद्यांचा कडगडाट, जव वाजे अचाट सत्वानी लुतो,
अशा ओवीतून कठोर व्यंजनातील नादयुक्त रचना संपूर्ण चित्र उभे करते. निंबलोण करणे, आर घेणे, डिरू फुटणे, वादू पेळणे, रूप करणे, झाडा देणे, पत्र घेणे, फारा होणे यासारखे वाक्प्रचार देशीपणातून ठसतात. या रूपांना एक वेगळे सौंदर्य आहे. ते ध्यानात घेतल्यास भाषेची अडचण पडत नाही. सोनोपंत दांडेकरांच्या प्रतीत याचे सार्थ विवेचन आहे. यातून ज्ञानदेव आपल्याशी महाकवित्वाच्या झेपेने सहज बोलतात, हा विशेष होय. आता 15व्या अध्यायात काय आहे ते आपण पाहूया. 15व्या अध्यायातील पुरुषोत्तम योग हा गीतेत सर्वत्र भरून उरलेला आहे. अक्षर पुरुषोत्तम हे 3 पुरुष हा गीतेचाच काय पण आपल्या जीवनाचा आणि तत्वज्ञाचा भाग होऊन राहिला आहे. सबंध गीता या भोवती आहे. जीवनात सहजतेने जगण्यासाठी ज्ञानदेवांनी भक्तियोग दिला. अध्याय 12वा. स्वाभाविकपणे वावरण्यासाठी ज्ञान योग दिला. कृतिशील जीवन जाणीवेसाठी कर्मयोग दिला. या त्रयीतून जीवन सुंदररित्या कसे जगावे याचा आदर्श दिला. 15व्या अध्यायातील ज्ञानाचे पुरुषोत्तमाचे वर्णन म्हणजे पसायदानाचा गाभारा आहे. यातून ज्ञानदेवांनी विश्वाकडे बघायची दृष्टी दिली. या दृष्टीतून विश्वात्मक परमेश्वराची ज्ञान पूजा बांधली. जगाकडे बघतानाच नवा डोळा ज्ञानेश्वरीने दिला. जीवनाचा जगण्याचा खरा अर्थ निर्भय होऊन जगण्यात आहे, हे त्यांनी आग्रहाने पण प्रेमळ मनाने सांगितले. 2 टिपऱ्यांचा जसा एक नाद असतो, 2 हातांची टाळी एक, तसे द्वैताच्या जाणीवेतून अद्वैताकडे जाणारा हा पुरुषोत्तमाचा प्रवास म्हणजे श्रेष्ठ प्रतीचा मानव धर्म आहे. स्वाभाविकपणे जगल्याने आपण अंतर्बाह्य जे मोकळे होतो, त्यामुळे जगण्याला देवत्वाचे अंकुर फुटतात. हे देवत्व प्रकाशा एवढे व्यापक असते, जाणीवे इतके अथांग असते, समंजसपणा इतके अनादी असते. यातून नवा आत्मविश्वास दृढ होतो. याला पुरुषोत्तम योग असे म्हणतात. जाणीव अथांग असते, समंजसपणाने अनादी असते. यातून नवा आत्मविश्वास दृढ होतो. याला पुरुषोत्तम योग म्हणतात. हा योग जीवनात आणणे यापेक्षा भगवंताचे अन्य रूप ते कोणते? त्याच्या मनात आपल्या सर्व जाणीव नेणीवेसह आपण जायला हवे मीरेसारखे, सूरदासासारखे, कान्होपात्रा जनाईसारखे. ही आंतरिक धारणा जेव्हा पक्की रुजते तेव्हाच राष्ट्र उभारणी करता येते. स्वातंत्र्यपूर्व काळात मोठमोठ्यांनी गीतेला आई म्हणून हाक मारली. ज्ञानोबा ही माऊलीच आहे, तिच्यापाशी मन मोकळे करता येते अशी ही एकमेव जागा ती आपल्याला हवी आहे. आजच्या या भरकटलेल्या काळात तर ज्ञानेश्वर ही माऊली आहे. ती आपल्या मनात आयुष्याचा नवा अर्थ देणारी आहे. ती जितकी वाचाल तितके साऱ्या उपाधीतून वाचाल असे या 15व्या अध्यायातून आपण शिकू शकतो. झालं ताई की आहे वेळ? हो आहे ते, अजून आहे 5 मिनिटं. बर. 15व्या अध्यायाचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की या अध्यायाचा आरंभ श्री गुरूंच्या पाद्यपूजेने होतो आणि शेवट गुरुकृपांकित जाणीवेने केला आहे. ज्ञानदेवांनी याचे सारे श्रेय श्री गुरु निवृत्तीनाथ यांना दिले आहे. तो त्यांचा विनम्र स्वभाव आहे. तथापि समारोपात ज्ञानदेवांना धृतराष्ट्र आठवला. श्रीकृष्ण मुखातील बोधामृत संजय धृतराष्ट्राला भरभरून देत होता, पण धृतराष्ट्र हा अंतर्बाह्य आंधळा झालेला होता. त्यावेळी त्याला हे बोधामृत नकोसे वाटले. धृतराष्ट्राचे पूर्व सुकृत असे की अंतकाळीही या बोधामृताच्या श्रवणामुळे तो विचलित झाला नाही. म्हणजे धृतराष्ट्र सारख्याला नकळत जर या बोधामृताचा उपयोग झाला तर तो आम्हाला का नाही होणार? म्हणजे याच्यात असं आहे की धृतराष्ट्रापेक्षा आपण चांगले आहे, तर आपण माऊलींची ही ज्ञानेश्वरी वाचून आपण सुद्धा थोडस काहीतरी अंतर्मुख व्हायला हवे असे लेखक म्हणतात. या पार्श्वभूमीवर संजयाची वृत्ती धृतराष्ट्राच्या सहवासात बदलली नाही, हेही खूप महत्वाचे आहे. ही ज्ञानदेवांची चिकित्सक दृष्टी नोंदवण्याजोगी आहे. म्हणजे आपण म्हणतो की संगत चांगली पाहिजे, जर संगत चांगली नसेल तर कोणीही बिघडतं, पण धृतराष्ट्रामुळे संजय बिघडलेला नाहीये. 15व्या अध्यायात श्री गुरूंची पाद्यपूजा का येते? 12व्या अध्यायात भक्ती योग आहे. 13व्यात क्षेत्रज्ञ योग आहे. 14व्या मध्ये गुणातीत योग आहे. या त्रयी नंतरच्या जाणत्याच्या भक्तीला गुरुचरणांशिवाय आणखी काय दिसणार? ज्ञान कर्म भक्तीने ज्याच्यावर उभे राहून आपला देह विसर्जित करून पुन्हा चरणांच्या निर्गुण निरामय रूपात असणे हा पुरुषोत्तम योग आहे, असे ज्ञानदेवांना यातून सुचवायचे आहे. मी परत एकदा वाचते. ज्ञान कर्म भक्तीने ज्याच्यावर उभे राहून आपला देह विसर्जित करून
पुन्हा चरणांच्या निर्गुण निरामय रूपात असणे हा पुरुषोत्तम योग आहे. 15वा अध्याय हा गीतेच्या कळसाकडे जाणारा प्रवेशद्वारागत आहे. निष्कामतेची व्यापक बैठक 17व्या व 18व्या अध्यायात आलेली आहे. या बैठकीवर बसण्याचा अधिकार पुरुषोत्तम किंवा उत्तम पुरुष आहे. पूर्ण ब्रह्माचा अनुभव घेतल्याशिवाय दैवी संपदा आसुरी संपदा समजत नाही. यात श्रद्धात्रय विभागालाही स्थान आहे, म्हणून हा अध्याय महत्वाचा आहे. 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण विश्वरूप दर्शनानंतर विश्रब्द झालेले आहेत. 12व्या 13व्या अध्यायात ते नुसते बोलत राहतात. त्यांच्या बोलण्यात सूचनाच जास्त आहेत. 15व्या अध्यायात ते अर्जुनाच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून सांगतात. बोलण्यात माहिती देतात. सांगण्यात अनुभव व ओलावा आहे. विश्वरूप दर्शनाचे सूक्ष्म विश्लेषण संश्लेषासह 15व्या अध्यायात भगवान करत आहेत. अनुभव लावतात. म्हणून 15वा अध्याय आजही सर्व धर्मीयांच्या व पंथीयांच्या नित्य पठणात आहे. म्हणून आपण लहानपणी 15वा अध्याय याच्या शिकवण्यात तो असं आज मला कळलं जात. कारण शिवाय अध्याय ज्ञानदेवांनी बाहेर केली आहे. हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. जाता जाता आपण पाहूया ज्ञानदेव आपल्या प्रतिमा सृष्टीत काय काय बाहेर करतात ते बघूया. देव निरुपती ते थेकुले ये वडे श्रोते पण फाकले आकाश एवढे अपरिमित तरी त्याला दाही दिशांनी कवटाळले आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे आकाश एवढे नि ते कवेत घेण्यासाठी अर्जुन दिशा झाला आहे. अर्जुनाचे दिशा पण क्षितिजापेक्षाही मोठे आहे. मी या साऱ्यांना तोलणारे श्रीकृष्णाचे आकाश पण आकाशा एवढेच मोठे. हा अवकाश बघण्यासारखा आहे. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चेरंगी सकामुकरी. स्वप्नात पतीपाशी निजलेली स्त्री त्याला पाहता स्वप्नातच निघालेली माया अज्ञान आणते. तेच या अश्वत्थाचे मूळ आहे. स्वप्न या प्रतिमेपासून आभास आणि नेमकेपण सूचित केले आहे. अगा देवी माते मिया जाणावया मीची हेतू. अर्जुना, सूर्योदय झाला असता जसे सूर्याने सूर्याला पाहायचे त्याचप्रमाणे माझे ज्ञान मला होणारा मीच कारण आहे. यामध्ये सूर्याने सूर्याला पाहायचे ही प्रतिमा अन्वर्थक आहे. तेजाने तेजाला बघायचे, अनुभव अनुभव होऊन बघायचा ही एक तांता यात आहे. झाली का वेळ? कोणाला काही बोलायचं आहे का काही? छान ताई, छान सांगितलं. हो, छान सांगितलं आणि नामदेव महाराजांचं वाचून दाखवलं विशेष म्हणजे. हो.